आज शहीद भगतसिंग यांची जयंती या निमित्त आम आदमी पार्टीचे राज्याचे सहसचिव वैजनाथ राठोडजी आहेत, जिल्ह्याचे संघटन मंत्री संजयजी चव्हाण, आमचे मधुकररावजी मागाडे, अविनाश मिरकलेजी, वैजापूर तालुका अध्यक्ष जारवालजी आणि सर्व पदे घोडकेजी, सर्व पदाधिकारी आज जयंतीनिमित्त इथं थांबलेले आहेत। आणि आज आम आदमी पार्टी शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं जयंती साजरी करण्यात आलेली आहे। खरं तर आम आदमी पार्टी भगतसिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं प्रेरित झालेली ही पार्टी आज भगतसिंगांचे विचार घेऊन चालणारी देशातील पहिली पार्टी आहे, जी भगतसिंगांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघालेली आहे। आणि त्याच माध्यमातून आज त्यांची जयंती असल्यामुळे एक आठवण म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही सगळ्यांनी त्यांची आज जयंती साजरी केली। आपल्या सर्वांना मनापासून पक्षाच्या वतीने व माझ्या वतीने सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। शहीद भगतसिंग यांनी इंग्रजांना सळुगी पळू सोडलं होतं आणि वयाच्या 21व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा झाली होती, तरीसुद्धा ते डगमगले नाही व त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। त्यांच्याच विचारधारेला धरून आम आदमी पक्ष इथून पुढे प्रवास करीत आहेत आणि त्यांचा विचार पूर्ण देशामध्ये रुजवण्यासाठी आम आदमी पक्ष कसोशीने प्रयत्न करीत आहेत। शहीद क्रांतीवीर भगतसिंग यांची जयंती छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं आज ही जयंती आम्ही साजरा करत आहोत। अरविंद केजरीवाल या महान पुरुषामुळे प्रेरित होऊन आम आदमी पार्टीची निर्मिती झाली। जे भगतसिंग स्वप्न पाहत होते, आम आदमी लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी जे स्वप्न पाहत होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सामान्य लोकांसाठी स्वप्न पाहत होते, त्यांची पूर्तता करण्यासाठी या युगाचा एक क्रांतीवीर जसं भगतसिंगांनी आपली आहुती दिलेली आहे या देशासाठी, त्याचप्रमाणे अरविंद केजरीवाल यांच्या प्रेरणा घेऊन आज आपल्यासाठी अवतरलेले आहेत। तेव्हा या प्रसंगी मी सर्व देशातील नागरिकांना भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो।